अकोला तालुक्यामधील कौलखेड जहागीर येथे शेतकऱ्यांनी फिरवला उभ्या पिकात नांगर. शेतकरी राजा संकटात. गेल्या 2 महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे अकोला तालुक्यातील बहुतांश भागातील सोयाबीन तर पराठी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनला तर शेंगाच लागल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकात नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. शेतकरी यामुळे हवालदिल झाला असून शेतकऱ्यांनी लाखो रुपये कर्ज काढून कर्जबाजारी झाला आहे. तरी शासनाने त्वरित पीक विमा मंजूर करून आर्थिक सहायता करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी शुभम गावंडे, कौलखेड जहागीर. मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. नमस्कार मित्रांनो, मी श्याम काळे, तालुका जिल्हा अकोला, राहणार खळका. हा माझा 6.5 एकराचा प्लॉट आहे. याला अजिबात शेंगा नाही. हे ओसवाल 335 सोयाबीन टाकलेलं होतं. जास्त पाण्यामुळे काही शेंगा नाही. बस 5-10 किंवा शेंगाची अवस्था अशी की ते भरले नाही किडक. त्यामुळे आज रोजी मी या शेताला पंजी मारत आहे. भूषण तायडे, कौलखेड जहागीर. यावर्षी पावसाळा चालू झाला त्यापासून शेतकऱ्यांनी जेव्हापासून पेरणी केली त्यापासून शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. काही पिकांची वाढ झालेली नाही आहे. रोगांचा प्रादुर्भाव, अळींचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. म्हणून शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना 25% विमा मंजूर करावा व सरसकट पंचनामे न करता शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा. आणि शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला असून शेतकऱ्यांना कुठलेही निकष न लावता त्वरित कर्जमाफी करण्यात यावी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.